नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। मच्छीमार समाज द्वारा संचालित जीवन रक्षक दल का प्रथम सम्मेलन तामसवाड़ी तहसील पारशिवनी जिला नागपुर में सफलतापूर्वक हुआ संपन्न। तामसवाड़ी जीवन रक्षक दल शाखा के फलक का अनावरण आमदार आशीष जायसवाल के शुभ हस्ते किया गया। मच्छीमार समाज द्वारा संचालित जीवन रक्षक दल के कार्यक्रम में भारतीय भोई विकास मंडल के अध्यक्ष दादासाहेब वलथरे द्वारा महाराष्ट्र शासन से जीवन रक्षक दल को जैकेट, सुरक्षा कवच आदि दिए जाए, यह मांग की गई। साथ ही जीवन रक्षक दल को शासन की ओर से पहचान पत्र व अनुदान भी जाहिर किया जाए, इस तरह से मांग की गई। साथ ही रामटेक के आमदार आशीष जायसवाल ने मच्छीमार समाज द्वारा संचालित जीवन रक्षक दल को साहित्य उपलब्ध कराने का भी आश्वासन दिया। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। या मेळाव्याचा एकमेव उद्देश आहे की आपण जे पोहण्यामध्ये पारंगत आहोत, पटाईत आहोत, माझा विचार असा होता की जे राजकीय पुढारी या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्याकरता येणार आणि त्यापैकी आपल्या रामटेक क्षेत्राचे विधानसभेचे आमदार सन्माननीय आशीषजी जायसवाल साहेब आले आणि या निमित्तानं आपण इथं जेवढे काही पदाधिकारी उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर, त्यामध्ये मनोहरजी भोयर, दिलीपजी मेश्राम, ॲडव्होकेट एन दिगोरे साहेब, पी बावनकुळे साहेब, ईश्वरजी खंगार, गजाननजी शिवारुके, पांडुरंगजी हावरे आणि या ग्रामपंचायतचे सर्व टीम, उषाताई शिवारुके सरपंच, आशिषजी काकळे उपसरपंच आणि सर्व सदस्य श्री संदीपजी केवट, गणेशजी वैले, कुमारी कुणाल पैकेवके, राजकन्याताई परतेकी, रंजनाताई चव्हाण, पूजाताई उईके, ऐश्वर्याताई गोमकाडे, रोशनीताई गोमकाडे आणि आपल्या गावचे पोलीस पाटील रामरावजी पैकेवके, भागीवाडीचे पोलीस पाटील देवानंदजी शिंदे, तसेच शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ राजेशजी गोमकाडे, कुळीवरून आलेले देवजी खेडकर, तेजस बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखरजी अरगुरवार साहेब, आमच्यासोबत आलेले सुरेशजी प्रसाद, उमाशंकरजी नामदेव, मुकुंदा गोंडाळे, कुमारी प्राची वलथरे, कुमारी मृणाली वलथरे, ॲडव्होकेट शारदा खंडारे आणि सर्व या गावातील बालगोपाल माता भगिनींनो, आपण जे आतापर्यंत जे कार्यक्रम गावागावामध्ये शाखा उघडल्या, त्या शाखाचे अध्यक्ष आणि सचिवाचे नाव मी सांगणार नाही, पण कुठं कुठं आपण या 2 वर्षात शाखा उघडल्या त्या गावाचे नाव तुम्हाला सांगू इच्छितो। कारण ही नावं ऐकल्यानंतर असं वाटेल तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या परिसरातील आपल्या भोई समाजातीलच नाही तर इतर समाजातील लोकांना की आमच्या गावातही अशी शाखा उघडली पाहिजे। जसं आता शिवारुके ताईंनी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी कथन केलं आमदार साहेबांच्या समोर, तर आमदार साहेबांनी ताबडतोब निर्णय घोषित केला की या गावच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्याच्यापैकी काही प्रश्न आता 2-4 दिवसामध्ये किंवा या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी होणार आहेत म्हणून तुम्हालाही स्वाभाविक आहे हे आमचे कर्तव्य जे आहे जीवन रक्षक दलाचे कार्य माहिती झालं तर जरूर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की सावनेर तालुक्याच्या बाहेर काटोल तालुका आहे, नरखेड तालुका आहे, तिकडे गोंदिया जिल्ह्यामधले जे तालुके आहेत, भंडारा जिल्ह्यावाल्याला वाटेल की आपल्या इकडे जीवन रक्षक दलाच्या शाखा निर्माण झाल्या पाहिजे। तर पारशिवनी तालुका सर्वात आघाडीवर आहे जीवन रक्षक दलामध्ये। तुम्ही आता मी वाचणार आहोत त्याच्यामध्ये आपण लक्षात घ्याल। सुरुवात कन्नानपिंपरी या गावातून झाली। कन्नानपिंपरीला पहिली शाखा तयार झाली आहे आणि
या ठिकाणी तुमचा जो आता कार्यकर्त्याचा सत्कार होणार आहे, ज्या लोकांना प्रमाणपत्र मिळालेले नाही जीवनरक्षक दलाचे, ते प्रमाणपत्र मिळणार आहे तुम्हाला। जे शाखेचे अध्यक्ष आणि सचिव आले असतील त्या एका शाखेला एक एक देऊ आम्ही, आणि त्यासोबत प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे। कन्ननपिंपरी, गादानेरी, बीना संगम, भंडारा जिल्ह्यातील चांदोरी, नंतर आपली पारशिवनी, पुन्हा सावली, जुनी कामठी, नेऊरवाडा, शिवोरा, गडचिरोली जिल्ह्यात मग भोतनी, बोर्डा, कोरेगाव गडचिरोली जिल्हा, विसोरा गडचिरोली जिल्हा, आमगाव गडचिरोली जिल्हा, पुन्हा मग शिंगोरीला आली गाडी ती पारशिवनी तालुका। शिंगोरीवरून निघाली तर वडसा तालुक्याला चोपला गेली। तुम्हाला त्या गावांची नावही माहीत नसतील, ते गाव आहेत ज्या ठिकाणी आपल्या जीवनरक्षक दलाच्या शाखा निर्माण झालेल्या आहेत। पुन्हा वडसा तालुक्यातून आली तर सोनेगाव पारशिवनीला जाऊन पोहोचली। शिंगोरी, मुंडरी, गुंडरी, मग गुंडरीवरून निघाली तर कारदा जिल्हा भंडारा, चांदोरी, पवनी जिल्हा भंडारा, मग तिथून आली तर खापा तहसील सावनेर, बडेगाव तहसील सावनेर, तामसवाडीला नंतर आली। सर्वात 15वा-16वा नंबर आला तिथं, पण 16वा नंबर आला आणि 16ने काम तुमचं आहे पहिलं। जरी उशिरा जरी झालं तरी पहिले तुमचा हा मेळा होता, किती भव्य मेळा, फार आनंद। दलाच्या या कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब बलथरे, प्रकाशजी डायरे, उपस्थित सर्व मान्यवर, सरपंच शिवरुकेताई, राजेजी बोमकाळे आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर। खरं म्हणजे माझा आपल्या ढिवर समाजाशी फार जवळचा संबंध आहे। हा भाग जरी रामटेक विधानसभेत नव्हता, परंतु रामटेक तालुक्यामध्ये काचिरवाई, पंचाळा, रामटेक आणि ज्या गावामध्ये मच्छीमार समाजाचे लोक राहतात त्यांचा आणि माझ्या वडिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता। आणि त्यानंतर आता म्हणजे 4 दिवसापूर्वी नगरदोनला खूप मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्यात सुमारे 3-4 हजार लोक आपले त्या ठिकाणी होते। आणि आपल्याला मला सांगून आनंद आणि आश्चर्य आपल्याला वाटेल की महाराष्ट्राच्या मच्छीमार समाजासाठी सरकारचे जेवढे ध्येय धोरण ठरवायचे आहे ते ठरवण्यासाठी माझी कमिटी आहे। म्हणजे कमिटी राम नाईक साहेबाची आहे। राम नाईक म्हणजे जे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते आणि राज्यपाल होते, त्यांच्या ते अध्यक्ष आहे, परंतु त्यांनी मीटिंग घेतली नाही मागील 1 वर्षात। त्यामुळे परवा जेव्हा सुधीर मुनगंटीवार जे मत्स्य विकास मंत्री आहेत ते देवलापासला आले होते, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी त्यांना म्हटलं की आपली एकही मीटिंग होत नाही आहे, तर त्यांनी सांगितलं की आता एक तर नव्याने कमिटी करू आणि आपल्याला कदाचित काही लोकांना कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, परंतु जे तलावाचे जे ऑक्शन केले जात होते ते ऑक्शन थांबवण्याचं काम आणि तलाव हे मच्छीमाराला द्यायला पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या निर्णयाला मी स्थगिती घेतली। आणि आता जेव्हा नवीन आपण जे धोरण करत आहोत मच्छीमार समाजासाठी, त्यामध्ये आपण एक निर्णय अतिशय महत्वाचा घेतला की सर्व तलाव हे आपण मच्छीमार समाजाला देत आहोत आणि त्या संस्थेला नाही तर समाजाला। नाही तर संस्था सुद्धा स्वतःचं दुकान चालू लागली आणि समाजाला तसंच ठेवलं त्यांनी, हे माझ्या लक्षात आलंय। त्यामुळे आपण आता मच्छीमार समाजासाठी एक धोरण करत आहोत की मच्छीमार समाजासाठी तलाव द्यायचे। आणि आता जे नवेगाव फेरी आपला खिंचीत आपण लिलाव होऊ दे, खिंचीमध्ये तर पूर्ण मच्छीमार समाजाला देऊन जायला महाराष्ट्रातील पहिला डॅम आहे की ज्यामध्ये तलावातील मच्छी पूर्ण मच्छीमार समाजाला आपण देत आहोत। आणि आता नवेगाव फेरीमध्ये जे बाहेरचा माणूस कुठला तरी उत्तर प्रदेशचा एक मुस्लिम माणूस आला होता, आपण पारशिवनी तालुक्याचे जेवढे मच्छीमार समाजाचे लोक आहेत ते माझ्यापर्यंत आले होते। तुमच्यापैकी कोणी इथं आहे का जे नवेगाव फेरीत मच्छीमारी करणार? तर नवेगाव खैरी धरणामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्णच्या पूर्ण मच्छीमारी आता लोकांना दिलेली आहे। त्यांनी मागच्या 1 महिन्यामध्ये स्वतः मच्छीमारी सुरू करून सुमारे 12 लाख रुपये जमा केलेले आहे फक्त 1 महिन्यात, आणि स्वतःचा लोकांची मजुरी काढून। त्यामुळे आता मच्छीमार समाजाच्या लोकांसाठी फार मोठा निर्णय आपण घेतलेला आहे की नवेगाव खैरीचा परवाच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला की नवेगाव खैरी तलाव आता पूर्णपणे
इथल्या लोकांसाठी देऊन द्यायचा, त्याचा लिलाव करायचा नाही, हा देखील एक निर्णय आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना होती आपल्यासाठी, आणि मी महाराष्ट्रात सर्वात हायएस्ट घरकुल मंजूर केले. महाराष्ट्रामध्ये घरकुलमध्ये माझं नाव पहिल्या नंबरवर आहे. जेवढे घरकुल आपल्या विधानसभेत सुरू आहेत तेवढ्या महाराष्ट्राचा एकही तालुक्यात सुरू नसेल. आणि त्यात यशवंतराव चव्हाण होते, परंतु आता मोदी आवास योजना आणली आणि 30 तारखेला आपण GR काढलाय की 30 तारखेच्या जे भटक्या विमुक्त जातीच्या म्हणजे VJNT पासून सर्व जेवढे समाजाचे लोक आहेत त्याला आता मोदी आवास मध्ये घर देण्यात येईल. जे प्रधानमंत्रीमध्ये पात्र नव्हते त्या अशा सर्व लोकांना मोदी आवास योजनेमध्ये घर देणार. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही या गावाच्या 100% लोकांची यादी माझ्यापर्यंत आणून द्या. ज्यांच्याकडे राहायला घर नाहीये त्यांचं घरकुल करून देण्याची जबाबदारी आमदार म्हणून मी स्वीकारत आहोत. हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. आणि दुसरं की मच्छीमार समाजासाठी 5 लाखाचा विमा आहे. जे आपण आपल्या मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी